कोल्हापूर शहरात रस्त्यासाठी कोट्यावधीचा निधी, नेत्यांची जोरदार बॅनरबाजी, पण प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था कशी आहे? खड्डेच खड्डे, आणि याच खड्ड्यामध्ये आता चक्क झाडं लावून शिवसेनेने प्रशासनाला आरसा दाखवला आहे. नेमकं काय आहे हे आंदोलन, आणि शेकडो कोटीचा निधी गेला कुठे, असा सवाल का उपस्थित करण्यात आला? पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. कोल्हापूर शहरातील रस्त्याच्या दुर्दशेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. काही महिन्यापूर्वी केलेले रस्तेही खराब झाल्याचा आरोप होत आहे. खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान, अपघाताचा धोका आणि नागरिकांना प्रवास करताना होणारा त्रास. मात्र प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चक्क खड्ड्यामध्ये झाडे लावण्याचे अनोखे आंदोलन केले. ज्या रस्त्यावर वाहनं धावायला हवी होती तिथं आता झाडं उगवली. शिवसैनिकांनी या आंदोलनातून प्रशासनाला थेट सवाल केला. रस्त्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च झाले असतील तर रस्ते एवढ्या लवकर खराब कसे झाले? रस्त्याच्या कामाच्या दर्जाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बिनखांबी गणपती मंदिर ते मिरजकर टिक्की रोड परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि रस्त्याच्या कामाबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे प्रशासन कुंभकर्णासारखे झोपले आहे का? लोकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असे सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केले. या आंदोलनाचे नियोजन शिवसेना शहर प्रमुख मंजित माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पण आता सर्वात मोठा प्रश्न, कोल्हापूरच्या रस्त्यावर पडलेले हे खड्डे कधी बुजणार? रस्त्यासाठी झालेला खर्च आणि प्रत्यक्ष रस्त्याची अवस्था याचा हिशोब कोण देणार? आणि जर रस्त्याची अवस्था अशीच राहिली तर पुढचं आंदोलन किती मोठं असणार? याकडे आता संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष लागले आहे. तुमच्या परिसरातील रस्त्याची अवस्था कशी आहे